हे सगळं जरा जास्तच कॉम्प्लिकेटेड झालंय रे. इतकी वर्ष बाबा एका किडनीवरच सर्व्हाइव्ह करत होते. कधी त्यांच्या तब्येतीची कुरबुर नव्हती. त्यांचा निष्काळजीपणा आणि आमचाही, त्यामुळे शिक्षा मिळते आता. विद्युत मला सांग, मी इतका वाईट आहे का रे की माझ्या बाबांनी मला सांगितलं सुद्धा नाही की त्यांना त्रास होतो. श्रेयस, तू आधी शांत हो. हे बघ, असं काही नाहीये. उगाच त्रास करून घेऊ नकोस. आपण ना आधी रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण करूया. उगाच उशीर नको व्हायला. किडनी ट्रान्सप्लांटचं ऐकलं तेव्हापासून डोकंच काम करत नाहीये. हे ऑपरेशन खूप रिस्की असतं. हो ना, कोणीतरी ना अचानक बॉम्ब टाकल्यासारखं झालंय. ऐका ना, आता हे सगळं बोलण्यात आपण वेळ घालवायचा आहे का? मला असं वाटतं की डोनर कोण आहे किंवा कुठे मिळेल ह्याबद्दल विचार करायला पाहिजे. ते शोधायला पाहिजे आपण. विक्रमला फोन करते मी. त्याचे बरेच कॉन्टॅक्ट्स आहेत असे. आपणही आपल्या कॉन्टॅक्ट्समधून असं कोणी डोनर मिळतंय का ते बघायला पाहिजे ना आत्ता. डॉक्टर म्हणाले आहेत ना की फॅमिली मेंबर्सचे सॅम्पल मॅच होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग बाहेरच्या लोकांना सांगण्यापेक्षा अगोदर आपण फॅमिली मेंबर्सने सॅम्पल दिलं तर. करेक्ट. फॅमिली म्हणजे ब्लड रिलेशन, म्हणजे रक्ताच्या नात्यातल्या कोणाचीही किडनी मॅच होण्याची शक्यता जास्त असते. तसं श्रेयस आणि शिल्पी. मी काय म्हणते पण म्हणजे आपण जेव्हा बाहेरून डोनर घेण्याचा विचार करतो तेव्हा कुठे ब्लड रिलेशन वगैरे असतं. सगळं बंद करा आता. मी माझा सॅम्पल देतो. हो हो, तू दे लगेच सॅम्पल. आपल्याला काय ना, मॅच झालं की मग संपला विषय. असे काय बघताय, मी पण देणारच आहे. मी पण टेस्ट करणारच आहे ना. तुझं झालं की मी करते असं मला म्हणायचं होतं ॲक्च्युली. आणि माझे बाबा आहेत ते. मी माझ्या बाबांसाठी एवढं करूच शकते, एवढा त्याग मी करूच शकते. मी किडनी देऊ शकते बाबांसाठी. मी आहे ना बाहेर जाऊन रिसेप्शनला काही चौकशी करता येते का बघतो. हो, मी पण हे डोनर शोधण्याची काय प्रोसेस आहे ते जरा बघते. आले मी. अहो, मला पण सॅम्पल द्यायचे, टेस्ट करून घ्यायचे. अश्विनी, अहो आप्पा असले असते तर हे सगळं केलंच असतं ना मी. मग बाबांच्या बाबतीत नाही का करायचं मी? आता विद्युतने सांगितलं ना रक्ताचं नातं हवं तर ते मॅच होतं. डॉक्टरांनी सांगितलं असेल की रक्ताची नाती असल्यावर सॅम्पल मॅच होतात. पण मी म्हणते प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. कदाचित सॅम्पल मॅच झालं तर. मग मला कळतंय तुला आता कसं वाटतंय, पण जरा ऐकून घे माझं. प्लीज नाही म्हणू नका ना तुम्ही. निदान मला सॅम्पल टेस्ट करून तरी बघू देत ना. ठीक आहे, दे तू सॅम्पल. थँक्यू. मी आईजवळ जाऊन जरा बसते. खूप अपसेट आहेत ते. यातही पहिला नंबर मारलास ना. कसं जमतं ग तुला हे सगळं? एक्सक्यूज मी, मिस शिल्पी तुम्हीच ना? हो. तुमचा नंबर आलाय ब्लड टेस्टसाठी. हा फॉर्म भरा, याच्यावरती नाव आणि वय लिहा तुमचं. नाही जमणार मला. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतरच मला असं धाकधूक सुरू होते. हॉस्पिटलच्या वासाने सुद्धा मला त्रास होतो. मी एकटी आहे आयुष्यामध्ये. आणि मला जर काही झालं तर मला सांभाळणारं पण कोणी नाहीये. म्हणजे हे आहेत हे लोक, पण यांचा काही उपयोग नाही. आणि मला लहान मुलगा आहे, त्याला मला सांभाळायचंय. माझ्या मागे जबाबदाऱ्या खूप आहेत. पण मला हे सगळं नाही करायचं. मी नाही करू शकत. मला फार भीती वाटते. हवं असेल ना तर बाबा बरे झाले की मी त्यांची काळजी घेईन. मी त्यांचं सगळं मॅनेज करीन. सगळं करीन. मी पैसे पण देईन हवं तर. पण मला सुई नाही टोचून घ्यायची. मला नाही टेस्ट करायची. मला खूप भीती वाटते. मला खरंच खूप भीती वाटते मला. मॅम, हळू, हॉस्पिटल आहे. हो ठीक आहे, मी हळू बोलते. पण मी एवढंच सांगते तुम्हाला, मला नाही जमणार. मला नाही होणार. सॉरी.
त्यामुळे आता किडनी ट्रान्सप्लांट शिवाय दुसरा कोणताच पर्याय नाहीये. अरे बापरे. अरे विद्युत, म्हणजे परिस्थिती फारच गंभीर आहे रे ही. हो अप्पा, आणि त्याला खर्च सुद्धा पुष्कळ येणार आहे. श्रेयसने सांगितलं की बाबांचं इन्शुरन्स आहे, पण त्या इन्शुरन्समध्ये इतका खर्च नाही कव्हर होणार. हे बघ विद्युत, तू श्रेयसला सांगायचंयस की तुला काहीही गरज लागली तरी अगदी मन मोकळेपणाने सांग. आणि हो, हेही सांग आठवणीने की आप्पा सुद्धा पैशांची जुळवाजुळव करतायत. हो अप्पा. बरं विद्युत, आम्ही कधी येऊ रे भेटायला? नाही 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 माई, आता इथे गर्दी करू नका. जेव्हा वेळ असेल ना तेव्हा मी तुम्हाला सांगेन, मग तुम्ही या. ठीक आहे, काळजी घे रे. हो अप्पा. शिल्पी, सगळं ओके होईल बाबांचं. आणि बाबांच्या ट्रीटमेंटसाठी कितीही पैसे लागले ना तरी मला सांग, मी आहे. मला पैशांचं टेन्शन नाही आलंय. पैसे कसेही उभे राहतील. मला बाबांच्या तब्येतीची काळजी वाटते. त्यांना जर काही झालं किंवा अचानक ते गेले बिले ना, तर हे घर माझ्या नावावर होणार नाही रे. माझं कसं होईल? शिल्पी, काय बडबड करतेस तू? कळतंय का तुला? मला बरोबर कळतंय मी काय बोलतेय ते. तुला कळत नाहीये. बाबांचं काही बरं वाईट झालं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. मला काहीच मिळणार नाही रे. मला आईशी बोलायला पाहिजे प्रॉपर्टीच्या संदर्भात. आई, आई, मी आता तुझ्याकडेच येणार होते. बोल. माझा विश्वास बसत नाहीये शिल्पी. तुझ्यासाठी मी यांच्याशी भांडले, त्यांचा कायमचा अबोला पत्करला. श्रेयस शाश्विनीला घरातून बाहेर काढ. तुझ्यासाठी सगळे केलं आणि तू, अगं ते तिथे अंथरुणाला किळलेत आणि तुला प्रॉपर्टीचे पडले. आता जर यांना काही झालं ना तर मी तुला माफ करणार नाही शिल्पी. निघून जा, निघून जा माझ्या नजरेसमोरून. चालती हो. शिल्पी, आई, आई तुम्ही बसा. आई, आई नका ना रडू, शांत व्हा. हे बघा, बाबांना काहीही होणार नाहीये आणि गणू आहे ना आपल्या पाठीशी. हं, तुम्ही नका रडू. शिल्पी माझी मुलगी आणि तू सोडून असं कोणाला सांगितलं तर विश्वास पण बसणार नाही ग. तू माझ्या पोटी जन्माला का नाही आलीस ग? असं का म्हणताय आई? हं, मी तुमची मुलगीच आहे ना. अहो, खूप केलंय ग बाबांनी माझ्या. खूप प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. लहानपणी हसरी असलो की उशाशी बसून राहायची. आई खाऊ पिऊ घालायची, औषधं द्यायची, पण ते कधी मला बरं वाटेपर्यंत ती खोली सोडून जायची नाही. मी उपाशी का ते उपाशी. श्रेयसला बरं वाटलं थोडं, 2 घास खाल्ले का त्याने, मग हे पण 2 घास खाणार. तर शाळेत ना एक मुलगा मला मारायला आला. माझी चूक नव्हती, पण मी त्याला मारला, फोडून काढलं. बाबांना ते सहन नाही झालं. खूप मारलं मला. ती वेताची छडी असते ना, पूर्ण पाठ फुटलेली माझी. खबर झोप लागत नव्हती. कळत होतो. आले माझ्याकडे आणि प्रेमाने पाठीवर तेल लावलं आणि मग अश्विनी खोलीत गेले, अंधार केला आणि त्या छडीने स्वतःला मारून घेतलं.
त्यांना वाटलं मी नाही बघितलं, मी सगळं बघितलं. प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. नंतर मी मोठा झालो, त्यांच्या अपेक्षा माझ्याकडनं वाढत गेल्या, मी त्या पूर्ण करू शकलो नाही. राग राग मला दिसत राहिला, त्याच्याबद्दलची काळजी कधी दिसलीच नाही मला. पण माझे बाबा हवे. अश्विनी, त्यांना काय झालं ना तर मी नाही जगू शकणार का? असं नाही बोलायचं. बाबांना काहीही होणार नाहीये. तुम्ही आधी शांत व्हा बघू, शांत व्हा तुम्ही. आपण दोघं आहोत ना त्यांच्या बरोबर. बाबा बरे होते. I have to be strong. काही नाही होणार ना त्यांना? नक्की बाबा बरे होणार आहोत. ते होते. अजून थोडा वेळ. तू बैस. एक काम आहे माझं. विद्युतला फोन करून उद्या लवकरात लवकर बोलवून घ्या. कसलं काम? तुला सांगावंच लागेल ते. अगं उज्ज्वला, तुझ्या संमतीशिवाय मी काहीही करणार नाही. काय झालं डॉक्टर? म्हणजे रिपोर्ट्स आले का? त्यासाठी तुम्हाला इथे बोलवले आहे. रिपोर्ट्स आले आहेत आणि तुम्ही दिलेल्या सॅम्पल्स पैकी एक सॅम्पल मॅच झाला आहे. मिस्टर श्रेयस, तुमचा सॅम्पल तुमच्या वडिलांशी मॅच झालाय आणि तुम्ही त्यांना किडनी डोनेट करू शकता. ठीक आहे डॉक्टर साहेब, तुम्ही आम्हाला सांगा काय प्रोसेस आहे, म्हणजे आम्ही सगळी प्रोसिजर फॉर्मॅलिटीज पूर्ण करू. हे मी सांगणारच आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. या ऑपरेशन नंतर तुमच्या आयुष्यात फार मोठा बदल येणार आहे. तुमच्या फिजिकल हालचालीवरून जरा बंधनं लागतील. रुटीनमध्ये काही चेंजेस करावे लागतील, काही डाएट सांभाळावं लागेल आणि हे तुम्हाला काही महिने करावे लागतील, तरच तुम्ही सेफ राहाल. डॉक्टर, आम्ही योग्य ती काळजी घेऊ आणि तुम्ही सांगाल तसं सगळं करून. हो, दॅट्स व्हेरी गुड. पण तुम्ही सगळ्यांनी परत एकत्र विचार करा. एकदा का तुमचं डिसिजन फायनल झालं का मला सांगा, आपण पुढची प्रोसिजर सुरू करू. अहो अश्विनी, मी तुम्ही माझ्याशी बोलायच्या अगोदर ना मला तुमच्याशी काही बोलायचं. तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्या निर्णयामध्ये मी तुमच्या बरोबर आहे. लोकांना काय वाटेल, ते काय म्हणतील, हे आत्ता या क्षणी महत्वाचं नाही. तुम्हाला मनापासून जे वाटतं ना ते तुम्ही करा. अश्विनी, मी निर्णय घेतलाय. माझ्या बाबांना मी माझी किडनी देणार. तुम्ही एक चांगला नवरा, चांगले बाबा आणि चांगला मुलगा आहात. पण त्याच्यापेक्षाही जास्त एक सच्चा माणूस आहात. तुला माहिती आहे ना, माझ्या या डिसिजन नंतर आपल्याला खूप चॅलेंजेस फेस करावे लागतील. माहितीये मला, आणि आपण करू ना चॅलेंजेस फेस. आपण सगळे एकत्र आहोत की नाही, मग काहीही कठीण नाही. आता महत्वाचं काय आहे, बाबांचं बरं होणं. आणि आयुष्यात अडचणी काय येतात ना, आपण मार्ग काढू त्यातनं. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी डॉक्टरांना जाऊन भेटून येतो. आईलाही सांगतो की काही काळजीचं कारण नाही, किडनीची सोय झाली. तुम्ही थांबा इकडे.
मयू, आई, मी तुम्हाला येऊन मिठी मारली याचा गैरसमज करून घेऊ नकोस. मी सगळं विसरून तुझ्याकडे परत आलेले नाहीये. मिठीचा अर्थ एवढाच आहे, मला बाबांचा आदर वाटतो आणि मी तुमच्यासोबत आहे या संकटात, पण या फेसपुरतीच. तुझे माझ्यासोबत वागली ना आई, मी त्यासाठी तुला माफ केलेलं नाहीये अजून. बरं वाटतंय ना? श्रेयस बाबा, अरे ही बस बस. आई बस ना, तू का उठतेस? राहू दे, त्यांना बोलायचे तुझ्याशी. बोलायचे? बाबा काय बोलायचं, मी आहे ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळी सोय झालीये. एकदम निश्चिंत राहा. डॉक्टरांनी सांगितलं असेल ना तुम्हाला, काही नाही, एक छोटंसं ऑपरेशन आहे. ते झालं ना का 2 दिवसात ठणठणीत तुम्ही घरात. मला तुम्हा सर्वांना काही सांगायचं आहे. सांगायचं? विद्युत, चष्मा द्या माझा. मी आपलं घर श्रेयसच्या नावावर केलेलं आहे. बाबा, बाबा याची काय गरज आहे? मला नको आहे हे घर तुमचं. आणि बाबा मी माझी किडनी ह्या घरासाठी देत नाहीये तुम्हाला. मला माझे बाबा हवेत म्हणून ही किडनी देतोय मी तुम्हाला. हे मला पटलेलं नाहीये बाबा. मला माहिती आहे श्रेयस, तुझ्या मनात असं काही नाही, खात्री आहे मला. पण मी शुद्धीवर आलो आणि माझ्या मनात विचार आला की माझं जर बरं वाईट झालं तर मला जे योग्य वेळी करायचं होतं ते राहूनच गेलं. याची खंत मला सलत राहिली असते. हो बाबा, पण मी माझा निर्णय घेतला आहे आणि ह्यात बदल होणार नाही. बाबा, मी तुमची मुलगी आहे. हे सगळं करण्याच्या आधी मला एकदा विचारायला हवं होतं, निदान सांगायला तरी हवं होतं तुम्ही. शिल्पी, अगं ते घर माझं आहे. ते घर मी कोणाच्या नावावर करायचं हा निर्णय देखील माझाच असणार ना. आता ज्याला कुणाला निर्णय मान्य नसेल त्यांनी घर सोडून दुसरीकडे राहावं. आई, आईच्या संमतीनंच मी हे सगळं केलेलं आहे शिल्पी. ठीक आहे, तुमचा आता निर्णय झालाच आहे तर हरकत नाही. अहो, तुम्ही तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष करा. खरं तर चूक माझीच आहे. मीच तुम्हाला आधी सपोर्ट करायला पाहिजे होता. मुलीच्या प्रेमात मी आंधळी झाले होते, डोळ्यावर झापडं लावली होती. पण आता मला कळलंय, कळून चुकलंय. तुमचा निर्णय अगदी योग्य आहे. आई बाबा, बंद करा हे सगळं. काय गरज नाहीये या सगळ्या गोष्टींची. आणि बाबा, तुम्हाला ना आता आरामाची गरज आहे. तुम्ही आराम करा. ही सगळी टेन्शन याचा विचारच करू नका. आणि अजून एक, मला तुम्ही जे काय केलं नाही हे मला पटलेलं नाहीये बाबा. यावर नंतर बोलू आपण. तुम्ही आराम करा, मी आहे बाहेर. श्रेयस, विद्युत, यार हे आय नो की ही योग्य वेळ नाहीये. अरे पण बाबांनी इतक्या मनापासून माझ्याकडून मदत मागितली, मला नकार नाही देता आला. अरे पण अश्विनी, हे सगळं काय आहे? हे मला अजिबात पटलेलं नाहीये. त्यांचा मुलगा इतका स्वार्थी आहे का एका फ्लॅटसाठी त्यांची, माझं प्रेम आहे त्यांच्यावर म्हणून मी किडनी देतोय त्यांना. त्या फ्लॅटसाठी देत नाहीये.
तो कधीच सोडला मी शिल्पीच्या नावाने. मी या अशा परिस्थितीत नाही जाणार तिकडे राहायला. आपल्याला तिथे राहायला जावं लागेल. हे बघा, बाबांनी तुमच्या नावावर फ्लॅट केलाय म्हणून मी हे नाही बोलत आहे. बाबांची काळजी घ्यायची असेल तर तिथे राहायला हवं ना आपल्याला. आणि त्यांच्या एका सहीने आपल्याला त्या घरातनं कोणी बाहेर काढणार नसेल तर मला ही सही मान्य आहे. प्लीज नाही म्हणू नका, आपण जाऊया तिथे राहायला. जाऊया ना.